हॅलो गाईज, ही आहे माझी मम्मी. तर ही आहे माझी क्यूटशी आई. आणि मी नाशिकला आले म्हटल्यावर आई मला तिच्या हातचं बनवून काही खाऊ घालणार नाही असं तर होणारच नाही. ॲक्च्युली मी मम्मीला म्हटलं होतं की मी करते, तू मला फक्त रेसिपी सांग. पण मम्मी कसली, मम्मीला मुलीला स्वतःच्या हातानेच करून खाऊ घालायचं आहे. तिला थोडंसं फ्रॅक्चर झालेलं आहे म्हणून आम्ही भेटायला पण आलो होतो. आणि आताही खूप सारे पाहुणे चालू आहे सारखे सारखे. तर आजचा विषय असा आहे की आई बनवणार आहे कुळथाच्या पिठापासून शेंगोळे म्हणजेच तिखट जिलेबी. कोणी शेंगोळे म्हणतं, कोणी तिखट जिलेबी म्हणतं, जे असेल ते. तर चला, आजची ही रेसिपी माझ्या आईच्या हातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही शेंगोळे बनवले का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. हे थंडीसाठी अतिशय पौष्टिक आणि हाडांसाठी सुद्धा खूप चांगलं असतात. त्यामुळं थंडीच्या दिवस जे चालू आहेत त्यामध्ये तुम्ही हे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो कुळीथ मी इथे घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं निवडून सुद्धा घेतलेलं आहे. कुळथामध्ये सेम कलरचे खडे असल्यामुळे, भेसळ असल्यामुळे तुम्हाला किमान 2 वेळेला तरी हे कुळीथ निवडून घ्यायचे. हे कुळीथ मी 2 वेळेला चांगले स्वच्छ निवडून घेतलेले आहे. त्यामध्ये सेम कलरचे खडे हे मी तुम्हाला दाखवते. हे खडे जर आपण व्यवस्थित नाही काढले तर आपल्याला नंतर ते सगळं मातकट शेंगोळे लागणार आहेत, कचकच लागणार आहे दाताखाली. तर निवडून झाल्यानंतर मी याचं पीठ करून घेतलेलं आहे. आणि अर्धं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. हे अर्धा किलोच पीठ आहे. त्यामध्ये मी घेतलेले आहे 10 ते 12 मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे आणि 1 इंच अद्रक आणि कोथिंबीर. हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. हे वाटण आता आपण ह्या अर्धा किलो कुळथाच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला चांगलं मळून घेणार आहोत. तर यामध्येच मी मीठ आणि जिरा पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता आपण सगळे मसाले टाकून झालेले आहेत, मीठही टाकून झालेलं आहे. तर आपण याला छानसं मळून घेणार आहोत. इथे आपले सगळे मसाले आणि मीठ असं सगळं याच्यामध्ये टाकून झालेलं आहे. आता आपण हे कणिक तिंबायला घेऊया. हे कणिक तिंबून झाल्यानंतर आपण याचे शेंगोळे करून घेणार आहोत. तर यामध्ये सगळं मटेरियल आता टाकलेलं आहे. आई माझी आता हे कणिक तिंबून घेणार आहे. मी हळू पाणी टाकून देणार आहे आणि आई हे कणिक तिंबून घेणार आहे. कणिकपासून आपल्याला लांब अशी वडी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे गोलाकार अशी लांबशी रोल बनवायची आहे थोडक्यात. तर त्याला आपल्याला असं मीडियम सॉफ्ट असं हवं आहे. खूप घट्टसरही नको आहे आणि खूप सैलसरही नको असं पीठ आपण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे पीठ एकदम असं सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. खूप घट्टही नाही आहे आणि खूप सैलही नाही आहे. तर आता आपण एका बाजूला ठेवणार आहोत पाणी गरम. हे पाणी आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं असल्यामुळे गरम पाणी आपण आधीच रेडी करून ठेवणार आहोत आणि सोबतच एक पातेलं फोडणीसाठी सुद्धा आपण रेडी करून ठेवलेलं. आता आपण एक पोळपाट घेणार आहोत आणि पोळपाटावरती छोटं असं कणिक घेऊन हाताला तेल लावून अशी वळी वळायला सुरुवात करणार आहोत. ही वळी आपल्याला मध्यम आकाराची ठेवायची आहे. त्याला खूप असं लांबसर किंवा खूपच छोटीशी आणि जाडी असं न ठेवता त्याला मध्यम आकाराची बनवायची. याला खूप जाड किंवा खूप पातळ असं न ठेवता त्याला मध्यम साईजमध्येच बनवायचं आहे. आता हे जे पीठ घेतलेलं आहे, ह्या पिठामध्ये माझी आई आता 2 वळ्या पाडून घेईल. तुम्ही बघू शकता. असो, आता तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला ह्या वळ्या कशा पाडून घ्यायच्या आहे, शेंगोळे कसे तयार करायचे आहेत. तर आता फोडणीसाठी आपण एक पातेलं गरम व्हायला ठेवलेलं होतं. तर ते पातेलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून आपण जिऱ्याची, मोहरीची फोडणी करून घेणार आहोत. एका बाजूला गरम पाणीसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. त्या फोडणीमध्ये मी हळद टाकून हे गरम पाणी फोडणीमध्ये ओतून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये पाणी ओततानाचा व्हिडिओ काही शूट झाला नाही आहे, त्याबद्दल सॉरी. आता इथे पाण्याला पहिली उकळी आलेली. पहिली उकळी आल्यानंतर आपण जितके शेंगोळे आत्तापर्यंत बनवून घेतलेले आहेत, ते पहिला स्लॉट आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. असं काही नाही आहे तुमचं की सगळेच शेंगोळे एकदाच बनवून आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. जितके शेंगोळे आपले रेडी आहेत तितके आपण टाकत जाऊया आणि जर आपल्याला लागलं तर अजून गरम पाणी आपण वरतून टाकणार आहोत. आता पहिला स्लॉट टाकल्यानंतर आपले शेंगोळे हे असे काहीसे दिसत आहेत. याला आलेली आहे दुसरी उकळी. आता ही दुसरी उकळी झाल्यानंतर आपले जितके काही पुन्हा शेंगोळे नवीन तयार झालेले असतील ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि जर पाण्याची आपल्याला वाटलं की पाणी कमी पडतंय तर पुन्हा आपण गरम पाणी करून यामध्ये टाकणार. इथे एक टीप अशी सांगावीशी वाटते मला की शेंगोळ्यांना सारखं हलवायचं नाही. पहिली बॅच टाकून झाल्याच्या नंतर त्याला उकळी आल्याच्या नंतर जेव्हा आपण दुसरी बॅच टाकू त्याच वेळेला आपण एकदा शेंगोळ्यांना हलवून घेणार आहोत चमच्याने, नाहीतर त्याचे तुकडे. दुसऱ्यांदा बनवलेले शेंगोळे जेव्हा मी टाकले तेव्हा मी त्या खालच्या शेंगोळ्यांना आधी हलवून घेतलं आणि त्यामध्ये पुन्हा एकदा गरम पाणी ओतलेलं आहे.
आता एक यामध्ये घट्टसरपणा येण्यासाठी आपण असं पीठ घेऊन शेंगोळ्यांचं जे पीठ कणिक भिजवलेलं होतं ते कणिक आपण पाणी टाकून असं त्याचं पातळ मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. भिजवलेल्या कणिकमध्येच मी पाणी टाकून त्याचं पातळ मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपले शेंगोळे 90% शिजून झालेले आहेत तेव्हा चेक करायचं की आपले शेंगोळे नक्की शिजलेले आहेत आणि त्यानंतरच हे पाणी आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे. म्हणजे जेव्हाही आपण पाणी ओततो तेव्हा एकच उकळी काढून आपल्याला तो घट्टसरपणा शेंगोळ्यांमध्ये उतरतो आणि त्याची टेस्टही छान लागते. तर इथे हे मी मिश्रण ओतून घेतलेलं आहे. या पातेल्यालाही गरम पाणी टाकून थोडंसं धुवून पुन्हा ते मिश्रण ओतून घेतलेलं आहे. आता इथे ही लास्टवाली उकळी आलेली आहे आणि आपले शेंगोळे इथे रेडी झालेले आहेत. तर ही तिखट जिलेबी किंवा शेंगोळे, कुळथाचे शेंगोळे हे असे आपल्या इथे रेडी झालेले आहेत. याला छानशी उकळीसुद्धा आलेली आहे. हे नाशिकच्या इकडे नेहमी थंडीमध्ये खूप केले जातात कारण हे गरमी देणार इकडची थंडी ही नेहमीच जास्त असते आणि त्यामुळे आमच्या इकडे हे प्रकार नेहमीच होत असतात. तर याला मस्तपैकी गार्निशिंगसाठी आपण मस्त कोथिंबीर कापून टाकलेली आहे. आता हे मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते किती छान झालेले आहेत. तर माझ्या आईच्या हातचं हे तिखट जिलेबी किंवा कुळथाचे शेंगोळे तुम्हाला आवडलेत का? तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघणार का? हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी हे शेंगोळे एन्जॉय करते. भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू सो मच.